आगामी सिंहस्थ कुंभमेळाव्यातील अर्थकारण नाशिकच्या पालकमंत्रीपदाच्या निर्णयाला स्थगिती देणार ठरलं असून भाजपचे मंत्री गिरीश महाजन यांची नियुक्ती स्थगित झाल्यानंतर आता या पदासाठी शिवसेनेचे मंत्री दादा भुसे आणि राष्ट्रवादीचे मंत्री ॲडव्होकेट माणिकराव कोकाटे यांच्यात पुन्हा एकदा जोरदार रस्सीखेच रंगल्याचं चित्र आहे। आदिती तटकरे यांच्यासाठी रायगड हवा असेल तर नाशिकचं पालकमंत्रीपद शिवसेनेला अशी मागणी शिंदे सेनेकडून करण्यात आली। दुसरीकडे रायगड हवा असेल तर नाशिक राष्ट्रवादीला द्या असा प्रस्ताव राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटानं केल्यानं भाजपची मात्र चांगलीच कोंडी झाली। पालकमंत्री पदाच्या नियुक्तीवरून महायुतीतील वाद हा चव्हाट्यावर आलाय। राज्यातील 37 जिल्ह्यातील पालकमंत्र्याची घोषणा करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दाओसच्या दौऱ्यावर निघून गेल्यानंतर नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्री पदावरून महायुतीत जोरदार रणकंदन बघायला मिळालं। शकमधून दादा भुसे, नाशिकमधून दादा भुसे तर रायगडमधून भरत गोगावले यांना डावलल्या गेल्याचं बाब उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिष्ठेची करत मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे तक्रार केल्यानंतर नाशिकच्या पालकमंत्री पदावर गिरीश महाजन तर रायगडच्या पालकमंत्री पदावर करण्यात आलेले आदिती तटकरे यांची नियुक्ती स्थगित करण्यात आली। आता शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या भांडणामध्ये भाजपची अडचण झाले। महायुतीची गत सत्ता काळात भुसे हे पालकमंत्री होते तर महाजन हे कुंभमेळा मंत्री होते। आता वाढता वाद लक्षात घेता पुन्हा तोच पॅटर्न नाशिकमध्ये लागू करण्याची शक्यता आहे। राष्ट्रवादी विद्यार्थी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष व पुण्यश्लोक अहिल्या होळकर विद्यापीठ सोलापूर, सिनेट सदस्य, पंचायत समिती सदस्य, युवा नेते माननीय अजिंक्य राणा, राजनजी पाटील आपणास वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा। शुभेच्छुक माननीय श्री हरिगुंड, शुभेच्छुक भोयरे, मसले चौधरी, डिक्सर, विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था आणि संचालक मंडळ।